सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सकाळी सकाळी वातावरण पाहना किती छान झालं होतं आणि उन्हाळा म्हटलं ना सकाळी सकाळी खूप छान वातावरण होतं. पाच सगळीकडे थंड थंड थोडीशी हलकी हलकीशी हवा लागत होती आणि जसं जसं टाइम होईल तसं तसं उन्हाळ्यात कसं टाइम वाढेल तसं तसं ऊन लागायला लागतं. त्यामुळे ना मी सकाळी सकाळी सगळं काम आवरून घेते. पहा जसं जसं टाइम होईल ना जसं जसं घड्याळ पळेल तसं तसं ना ऊन खूप वाढतं आणि गरमी वाढते. चला म्हटलं मग ना मिरच्या आपल्या शेतामध्ये ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना त्या सगळ्या पिकवल्या होत्या. पहा बाजार नसल्यामुळं मग सगळ्या लाल मिरच्या तोडून पहा अशा उन्हामध्ये सकाळी सकाळी वाळायला घालते मी. आणि सकाळचं कवळं ऊन त्याला लागलं ना तर अजिबात त्या पांढऱ्या पडत नाही. आता इतक्या दिवस ना ज्या ओढल्या होत्या ना तोपर्यंत सावलीत वाळवल्या आणि आता त्या सगळ्या उन्हामध्ये सकाळी सकाळी अशा वाळत घालते. पान सकाळी ना कमी ऊन असतं ना मग त्या उन्हामध्ये कवळं ऊन लागलं ना तर मिरच्या कधीच अशा पांढऱ्या वगैरे पडत नाही. मग दुपारी 12-1 वाजेपर्यंत त्याला असं उन्हामध्ये ठेवावं लागतं. पहा किती छान अशा लालबडक अशा मिरच्या झाल्यात. आता मसाल्यासाठी एकदम परफेक्ट अशी मिरची तयार झाली आणि खूप साऱ्या मिरच्या आहेत. कुणाला लागत असेल तर नक्की कमेंट करा आणि मग मी तुम्हाला त्या देऊ शकते. तर पहा शेतातील असं गावाकडलं वातावरण, गावाकडं म्हटलं ना सगळं काही अनुभवायला मी इथं असंच काहीच आहे. आणि ना असं ना उन्हाळ्यात ना असं सकाळी सकाळी खूप गरम होतं म्हणजे दिवसभरच, पण अशा ह्या हिरवळ वातावरणाकडे पाहिलं ना तर अजिबातच ऊन लागत नाही आणि हिरवं हिरवं वातावरण आणि गारवा. आणि कधी दिवस जातो ना समजत सुद्धा नाही. संध्याकाळच्या 4 वाजलेल्या पल्लवीच्या फ्रेंडचा बर्थडे होता तर पल्लवी पहा बर्थडेला चालले होते छान अशी मेकअप करून. फ्रेंडला सुंदर असं गिफ्ट सुद्धा घेतलं होतं तिने आणि गुरुवार असल्यामुळे मला थोडीशी पूजा करायची होती. चला म्हटलं मग मी घरं वगैरे स्वच्छ केली आणि सकाळी ना माझी देवपूजाच राहिली होती आणि काम म्हटलं की थोडी देवपूजेला लेटच झालं. चला म्हटलं हरकत नाही, छान असं देवाला ना आंघोळ वगैरे घातली, देवाची पूजा वगैरे केली आणि कधी कधी उशीर झाला ना तर संध्याकाळी मग 4-5 वाजता मी पूजा करत असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. चला मग छान अशी सुंदर अशी पूजा केली आणि काम म्हटलं ना शेतातलं घरचं मुलं बघून म्हटलं ना वेळ जातो आणि दुपारच्या वेळेला 12च्या आकड्याच्या वेळेस तर मी अजिबातच देवपूजा वगैरे करत नाही. त्यामुळे मग मी ना संध्याकाळच्या वेळेस छान अशी देवाची पूजा केली. पहा आणि संध्याकाळी अंगणात पाणी वगैरे आणि निसर्गरम्य वातावरण. चला म्हटलं शेतामध्ये ना टोमॅटो आणखीन वांगी वगैरे आली होती. चला म्हटलं ताजं ताजं थोडंसं घेऊन यावं आणि ना खूप छान असा गवती चहा सुद्धा आलाय आणि चहाचा टाइम झाला होता म्हणून मग गवती चहा सुद्धा आणायचा होता. कृष्णकमळ सुद्धा खूप एवढा उन्हाळा असून सुद्धा खूप छान असं फुटलं होतं. असंही गावाकडचं वातावरण ना खूप छान वाटतं आणि दिवस कधी उगवतं कधी मावतं ह्या कामामध्ये अजिबात समजत नाही. त्यामुळे ना काहीच वाटत नाही की. आणि आता तर सध्या किती गरमी आहे तुम्हाला पण माहिती आहे, पण गरमी अशा ह्या वातावरणामध्ये काम करायचं म्हटलं ना गावाकडं खूप छान वाटतं. अंगणामध्ये खूप सारी झाडं आहेत, आंब्याचे झाड, चिक्कूचं झाड आणि शेतामध्ये सुद्धा खूप सारं असं ना वेगवेगळं काय आहे. त्यामुळे ना दिवस असाच जातो आणि ना गॅलरीमध्ये असंच मी व्हिडिओ पाहत होते तर हा लेण्याद्रीचा व्हिडिओ खूप छान वाटला. ह्याचा डिटेल ब्लॉग चॅनलवरती आल्या, खाली दिलेल्या त्रिकोणी आयकॉनवरती क्लिक करते.